अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, गुरुचरित्राचं पारायण आपण सगळ्यांनी केलेलं आहे आणि मोस्ट रिक्वेस्टेड क्वेश्चन किंवा मोस्ट रिक्वेस्टेड प्रश्न सगळ्यांचा असा होता की आता गुरुचरित्राचं पारायण संपलं म्हणजे सेवा संपली का, आपण गुरुचरित्राचं पारायण आता करू शकत नाही का, की स्वामी पुण्यतिथीचीच वाट पाहावी लागेल, असे भरपूर जणांचे प्रश्न होते. आणि त्यांना गुरुचरित्राचं पारायण काही कारणास्तव या सप्ताह काळामध्ये करता आलं नाही, तर आम्ही कधी करू शकतो, केव्हा करू शकतो आणि कशा पद्धतीने त्या नियमांचं पालन करायचं, क्या गुरुचरित्र फक्त या सप्ताह काळामध्येच करावं, असे भरपूर प्रश्न होते. आम्हाला करायचं आहे, आम्हाला संधी कशी भेटेल असं प्रत्येकाला वाटत असतं. तर या संबंधीचाच व्हिडिओ आहे. सगळ्यात अगोदर एक गोष्ट सांगेन, यावर्षी दत्त जयंती निमित्त आपल्या संपूर्ण भारतामध्ये जगभरामध्ये 55 लाख सेवेकऱ्यांनी सामूहिक पारायणामध्ये सहभाग घेतलेला आहे. मग तो आपल्या भारतात असो किंवा भारताच्या बाहेर म्हणजे अमेरिका आहे, US आहे, अबुधाबी आहे, अजून परदेशी आहे, तर जिथे आपले भारतीय जाऊन बसलेले आहेत तिथे बघा प्रत्येकाने सामूहिक पारायणामध्ये भाग घेतलेला आहे. आणि घरोघरी स्वगृही पारायण करणारी लोकांची गणती ही वेगळी आहे. ते गणित त्या या गिनतीमध्ये नाहीतच आहेत. असे 55 लाख लोकांची रेकॉर्ड यावर्षी झालेला आहे दत्त जयंती निमित्त. म्हणजे एक प्रकारे भरपूर सेवेकरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वामी भक्त, दत्त भक्त, दत्त महाराजांचे सेवेकरी, स्वामी महाराजांचे सेवेकरी भरपूर प्रमाणात आपल्यासोबत जोडत आहेत, सेवेकरी बनत आहेत, सेवा करत आहेत, सेवेकरी घडवत आहेत. कारण या आता जी सिच्युएशन आहे, जी परिस्थिती आहे या जगामध्ये, यामध्ये आपल्याला अध्यात्माशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही असं म्हटलं तरी देखील चालेल. आणि आपल्याला या संकटातून तारून न्यायचं असेल तर महाराजांची सेवा भरभरून करायलाच हवी. आता ताई, आता बघा 28 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 5 डिसेंबरपर्यंत आपला गुरुचरित्राचा हा सप्ताह काळ सुरू होता. आणि या सप्ताह काळामध्ये भरपूर जणांनी भरभरून सेवा केलेली आहे. पण काही कारणास्तव सुतक असेल, विटाळ असेल किंवा काही कारणास्तव ते करता आली नाही त्यांना सेवा, पण त्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. आणि बघा, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र असं का सांगितलेलं आहे. जेव्हा तुमच्या मनात येते ना तेव्हापासून तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. त्यामुळे आपल्या मनात यायला देखील महाराजांची इच्छा लागते, महाराजांची कृपा लागते. त्यामुळे आपल्याला जेव्हा जेव्हा मनात येईल तेव्हा आपल्याला पारायणाला बसायचं आहे. पारायण म्हणले की भरपूर नियम असतात, नियमांचं दडपण असतं, नियमांच्या ओझ्याखाली आपण पारायण करायला जात नाही. तर बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला पारायण करायचं नाही, या ज्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे याच्या अगोदर तुम्ही काटेकोरपणे पालन करा आणि नंतर पारायणाला बसायचं आहे. म्हणजे कसं होणार, तुम्हाला कोणते अडथळे देखील येणार नाहीत पारायणामध्ये, कारण ते पारायण अर्धवट सोडून चालत नाही. स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करताना कसं मासिक पिरियड्स आले, सुतक आले, आपण ती सेवा स्टॉप करतो किंवा दुसरी कोणतीही सेवा असेल, व्रत वगैरे असेल तर आपण ते स्टॉप करतो आणि नंतर परत ते सुतक फिटल्यानंतर, विटाळ गेल्यानंतर आपण ते सुरुवात करू शकतो. पण गुरुचरित्र हा अतिशय दिव्य व पवित्र ग्रंथ आहे आणि या ग्रंथाचं पारायण मध्येच थांबवून चालत नाही. यासाठी बघा, तुम्हाला या छोट्या छोट्या नियमांचं किंवा गोष्टींचं पालन करायला हवं. आवर्जून गोष्टी या लक्षात ठेवायला हव्यात. आता अशा कोणत्या गोष्टी आहेत, सगळ्यात अगोदर तुमचं मासिक पिरियडची डेट. कधी कधी असं होतं की भरपूर महिलांचं असं देखील झालेलं आहे, मला कमेंट्स आलेल्या की ताई आमची तारीख भरपूर लांब आहे. म्हणजे त्यांची तारीख बघा, आता 10 तारीख असेल, 10 डिसेंबर होती, पण पारायण 10 डिसेंबर आहे, अजून भरपूर लांब आहे, आपला सप्ताह काळामध्ये आपण बसू शकतो. म्हणून त्या पारायणाला बसल्या आणि पारायणाच्या वेळेसच जी ऊर्जा असते ती आपल्याला उष्णता, म्हणजे त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण जी ऊर्जा असते त्यामुळे आपल्या शरीरात देखील उष्णता तयार होत असते आणि त्यामुळे त्या महिलेला लवकर पिरियड्स आले, लवकर मासिक धर्म आल्यामुळे बघा ते पारायण तिचं अर्धवट राहिलं. मग तिचे प्रश्नावर प्रश्न आहे की ताई काय करू, कोणाला बसवू. तिला सांगितलं कोणालाही बसव, तुझ्या मिस्टरांना बसव, तुझ्या मुलीला बसव किंवा शेजाऱ्यांना विनंती कर, पण ते स्वतःहून स्वतःच्या मर्जीने तयार व्हायला हवेत. जास्त जोर जबरदस्ती करून हाणून मारून बसवून देखील त्याचा उपयोग नाहीये. किंवा एखाद्या गुरुजींना बोलवा तुम्ही आणि त्यांच्याकडून ही पारायण करून घ्या. आता समजा ताई माझी आई आहे, ती बसते पारायणाला पण तिला वाचता येत नाहीये, गुरुचरित्राचं पारायण वाचता येत नाही, तर अशा वेळेस काय करू. तर अशा वेळेस कोणच भेटत नव्हतं, तर अशा वेळेस सांगितलं की त्या आईला तिथे बसव पारायणाला. फक्त प्रत्येक लाईनवरून बोट फिरवायला सांग तिला आणि यूट्यूबला लावून दे आणि श्रवण करा.
म्हणजे आई पुढं बोट फिरवते आणि ते एक प्रकारे श्रवण करून ते गुरुचरित्राचं पारायण कंप्लीट करा. म्हणजे कसं आहे ना, ते अर्धवट सोडताच येत नाही किती जरी प्रॉब्लेम झाले तर. त्यामुळे ती ऊर्जा एक प्रकारे भरपूर प्रमाणात असते आणि ती ऊर्जा महिलेचं शरीर एक प्रकारे कधी कधी ती ऊर्जा सहन करू शकत नाही. त्या ऊर्जेमुळे लवकर पिरियड्स आले तिला, म्हणजे 10 तारखेच्या अगोदर झाले. तर असं होऊ नये आपल्याला, म्हणून आपण अगोदर आपली डेट बघायची आहे. डेट भरपूर लांब 15-20 दिवसाचं 20 दिवसाचं 15-20 दिवसाचं अंतर असेल तर बसा, नाही तर बसू नका असं मी सरळ सांगेन. नाहीतर एकदा अडचण येऊन गेली की लगेचच पुढे तुम्ही चालू करू शकता. म्हणजे कसं प्रॉब्लेमच येणार नाही. सुतक आता ते काय सांगून येत नाही. त्यावेळेस देखील असाच प्रॉब्लेम येतो की ते अर्धवट सोडून चालत नाही. ते आपल्याला कोणाकडून तर पूर्ण करून घ्यावंच लागतं. मग गुरुजी असो, मित्रमैत्रिणी असो, आपले आई सासूबाई असो, मिस्टर असो, कोणाकडून तर ते कंप्लीट करून घ्यावंच लागतं आपल्याला. त्याच पद्धतीने विटाळ लगेच बघून बसायचं की आपल्या घरामध्ये एखादी गर्भवती स्त्री आहे का. तिला जर 8वा महिना सुरू आहे, 8वा किंवा 8.5 महिने झालेले आहेत, तरी देखील बघा रिस्क घ्यायची नाही. कारण कसं होतं माहिती आहे का, गर्भवती महिला तिचे दिवस भरत आलेले असतात. एक प्रकारे 8.5 महिने तुम्ही म्हणाल की अजून 9वा लागायचा आहे. कधी कधी तुम्हाला माहिती आहे प्री मॅच्युअर म्हणजे डिलिव्हरी देखील होते, लवकर होते डिलिव्हरी. तर यासाठी देखील कधी कधी अडथळे यायचे म्हणजे की कसेही अडथळे येतात. त्यामुळे असं असेल तर बसायचंच नाही पारायणाला, हे देखील मी तुम्हाला सांगेन. कारण तो विटाळ लागला की पारायण आपल्याला थांबवावं लागतं आणि दुसऱ्याच्या कोणाचं तर मागं लागावं लागतं. मग ते आपल्याला किती टेन्शन असतं की कोणाला मी मागं लागू, कोणाच्या मागं लागू. आणि तो स्व इच्छेने देखील तो तयार व्हायला हवा लागतो. नाहीतर फक्त त्याच्या मागे जोर जबरदस्ती करून काही उपयोग नसतो. तर अशा वेळेस आपल्याला त्या पारायणासाठी तयार करण्यासाठी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला अगोदर नियोजन करायचं आहे. सुतक, मासिक पिरियड्स आणि विटाळ हे सगळ्या गोष्टी बरोबर बघायच्या आहेत आणि नंतर आपल्याला पारायणाला बसायचं आहे. आता पारायण ताई आता सप्ताह काळ तर संपलेला आहे, आम्हाला सुरुवात तर करायची आहे. तर केव्हापासून करू शकतो तुम्ही? कोणत्याही कसं सांगितलंय त्याच्यामध्ये मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र. तर तुम्ही या महिन्यात देखील सुरुवात करू शकता. अगदी तुम्ही गुरुवारी सुरुवात करा. गुरुवारी या पारायणाला सुरुवात करायची आहे. गुरुवारी किंवा शुक्रवारी देखील तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता. बघा, गुरुवार तुम्ही पारायणाला सुरुवात करा आणि कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करा. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवारी तुमच्या पारायणाचं उद्यापन येणार. बरोबर, बुधवारी तुमच्या पारायणाचं उद्यापन येणार. मग आणि कारण बघा आता दत्त जयंतीनिमित्त आपण 8व्या दिवशी उद्यापन करत असतो. म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी किंवा 7वा दिवस होता आपलं संपूर्ण पठण करून झालेलं आणि 8व्या दिवशी, कारण दत्त महाराजांचा त्या दिवशी उपवास असतो. त्यामुळे आपण कोणताही उद्यापनाचा नैवेद्य त्यांना दाखवू शकत नाही. यासाठी आपण 8व्या दिवशी त्याचं उद्यापन करत असतो. पण बाकीच्या दिवशी आपण ज्यावेळेस पारायण करतो त्यावेळेस 7व्या दिवशीच आपल्याला पठण कंप्लीट करून त्या दिवशीच उद्यापन नैवेद्य वगैरे सगळं करावं लागतं. त्यामुळे घाई होते आपली. त्यामुळे तुम्हाला हे देखील मी तुम्हाला सांगते. कधी कधी असं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. आता बघा, जसं की तुम्हाला सांगितलं त्या दिवशीच उद्यापन असतं. त्यामुळे मी एवढं पण तुम्हाला सांगेन की कधी कधी असं होतं की शेवटी आता 10 अध्याय राहतात शेवटच्या दिवशी. तर ताई आम्ही काय करू? तर बघा, त्याच्यामध्ये सांगितलं आहे कुठल्या दिवशी किती किती अध्याय वाचायचे. पण तुम्हाला जर वेळ भेटत असेल, एका दिवशी तुम्हाला वाटलं की माझं आज लवकर पारायण झालेलं आहे, मी अजून माझी कॅपॅसिटी आहे बसण्याची, तर तुम्ही थोडं थोडं कव्हर करून तर येऊ शकता. नाही केलं तरी देखील चालतं, कव्हर केलं तरी देखील चालेल, काही हरकत नाहीये. तुम्ही कव्हर करा थोडंसं, म्हणजे शेवटच्या दिवशी थोडेसेच अध्याय राहतील तुम्हाला वाचायला आणि तुमचं उद्यापन वगैरे व्यवस्थित होईल. त्याच पद्धतीने बघा, आपल्याला पारायणाला बसायचं आहे म्हटल्यानंतर सकाळचं आदल्या दिवशी ज्या दिवशी बसणार आहात त्याच्या आदल्या दिवशी आपल्या मठामध्ये जायचं आहे, केंद्रामध्ये जायचं आहे. महाराजांना खडीसाखर, नारळ, फूल द्यायचं आहे. महाराजांना आमंत्रण द्यायचं आहे. हे पारायण निर्विघ्नपणे पार पडावं अशी महाराजांच्या चरणी आपल्याला इच्छा प्रकट करायची आहे. समजा तुम्हाला जवळपासच्या मठामध्ये जाऊन पारायण करायचं आहे तर तिथे जाऊन जर तुम्ही पाठ मांडला, तिथे जायचं, तिथे भेटायचं, त्यांना सांगायचं की मला असं असं पारायण करायचं आहे, ते करून देतात. मठामध्ये देखील तुम्ही पारायण करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तिथे देखील करू शकता, तुमच्या स्वगृही देखील करू शकता. हे देखील मी तुम्हाला सांगते. नाही तर मी मठामध्ये एकटाच कसा बसणार आणि एकटीच कसे बसेन याचा विचार करायचा नाही. मठामध्ये ते एकट्याला देखील बसू देतात. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन जरी केलं तरी देखील चालणार आहे. त्याच पद्धतीने बघा, आदल्या दिवशी तुम्हाला 4 कुत्रे आणि 1 गायला देखील चपाती भाजी पोळी खाऊ घालायची आहे. चपाती छोटंसं चाणकं करायचं आहे आणि ते 4 कुत्रे आणि 1 गायला आवर्जून खायला घालायचं आहे. आवर्जून त्यांना खायला घालायचं आहे. त्यांची देखील परवानगी घ्यायची आहे गुरुचरित्र पारायणासाठी. त्यांचा देखील आशीर्वाद घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला पारायणाला बसायचं आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे नियम आहेत. या नियमांचं पालन करून तुम्ही
कधीही पारायण करू शकता. आता पारायण काळामध्ये आता अमावस्या आलेली आहे 19 तारखेला, म्हणजे शुक्रवारी येणाऱ्या शुक्रवारी अमावस्या आलेल्या आहे. ताई आम्ही पारायणाला सुरुवात केली, मध्येच अमावस्या आली उद्यापनाच्या टायमिंगला. उद्यापनाला किंवा पारायण काळामध्ये अमावस्या येता कामा नाही, याची काळजी घ्यायची आहे. नंतर तुम्ही आज पारायण सुरू करायला आणि पारायणाच्या टायमिंगमध्ये मध्येच आता बघा आज रविवार आहे, रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार 6व्या दिवशीच अमावस्या येते. शुक्रवार शनिवार 2 दिवस अमावस्या दाखवत आहे, म्हणजे 2 दिवस मोठी अमावस्या असणार आहे. तर तुम्हाला अमावस्या आपल्या पारायण काळामध्ये उद्यापनालाच नाही, संपूर्ण पारायणामध्ये 7 दिवसामध्ये सुरुवात केल्यापासून संपेपर्यंत अमावस्या येता कामा नाही. अशा पद्धतीने आपल्याला तारीख बघून बसायची आहे. अमावस्या चुकूनही येता कामा नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. भरपूर वेळा सांगते मी, कारण या छोटे छोटे चुका असतात या आपण करत असतो. त्याच पद्धतीने भरपूर लोक पारायणाला बसले असतील, यावेळेस पहिल्यांदाच केलं असेल, पहिल्यांदा केल्यानंतर भरपूर चुका होतात माहिती आहे आपल्याला, बरोबर. तर बघा कळत किंवा न कळत आपण आता पूजा मांडणी करतो, कलश स्थापना करतो, महाराजांची दत्त महाराजांची मूर्ती पाट्यावरती ठेवत असतो. तर एकदा मूर्तीला आंघोळ घालून पहिल्या दिवशी आपण ठेवलं की नंतर 7 दिवस तसंच ठेवायचं का? आपण देवांना घटी बसवत नाहीये, देवांना आपण घटी बसवत नाहीये. आपण महाराजांना तिथे ठेवलेलं आहे साक्षीला, आपण गुरुचरित्र पारायण करत आहोत म्हणून. तर रोज त्यांना पारायण करण्याच्या अगोदर आंघोळ राहायला अभिषेक करायचा. पहिल्या दिवशी तुम्ही अभिषेक करणार आहात, दुसऱ्या दिवशीपासून परत रोज आंघोळ घालायची, त्यांना गंध लावायचा, अष्टगंध लावायचा, हिनात्तर लावायचं, वस्त्र परिधान करायचे त्यांना दुसरे, आणि नंतर पारायणाला सुरुवात करायची आहे. रोज त्यांना आंघोळ आणि गंध वगैरे फुलं हार वगैरे घालायचं आहे. नाहीतर काय करत होतं आपलं, कधी कधी माहीत नसतं आपल्याला सगळं, आणि आपण फक्त फुलं वगैरेच बदलत असतो, फुलं चेंज करतो आणि तशीच मूर्ती ठेवत असतो. तर असं न करता महाराजांना देखील रोजच्या रोज आंघोळ घालायची आहे. आणि नंतर आपल्याला किंवा फोटो असेल तर फोटो देखील रोजच्या रोज स्वच्छ करायचा, गंध वगैरे लावायचा, हिनात्तर लावायचा, फुलं हार बदलायची, आणि नंतर आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायण काळामध्ये ग्रंथ झाकून ठेवायचा. पारायण संपल्यानंतर एक ग्रंथ आपला एका लाल कपड्यामध्ये किंवा केसरी रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे, उघडा ग्रंथ ठेवायचा नाही. ही देखील एक काळजी घ्यायची आहे. रोज सायंकाळी पारायण काळामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचे आहे झोपण्यापूर्वी. कारण बघा आपल्या हातून कळत न कळत काही ना काहीतरी पाप घडत असतं. पाप म्हणजे काय? चुकून साधी मुंगी जरी आपल्या पायाखाली चिरडून मेली तरी देखील ते पापच आहे. तर यासाठी आपल्याला रोज कळत न कळत काही चूक झाली असेल तर क्षमा याचनेसाठी तर आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचे पठण करायचं आहे. पारायण काळामध्ये जसं की सांगितलं, जागा चेंज करायची आहे, गादीवरती बसायचं नाहीये, भरपूर नियम आहेत. या नियमांचं सेपरेट व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती, तो पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्याच पद्धतीने जेवणाचे कोणते नियम आहेत या संबंधीचा देखील सेपरेट व्हिडिओ आहेत. याची दोन्ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते. नाही तर तुम्ही आत्ताच जस्ट या रिसेंटली आत्ता दत्त जयंतीच्या वेळेस हे सगळे व्हिडिओ झालेले आहेत आपले, तर त्यावेळेसचे व्हिडिओ त्यावेळेस जाऊन जर तुम्ही पाहिलेत तरी देखील तुम्हाला समजून जाईल. आता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार येत आहे, बरोबर, आणि अमावस्या देखील येत आहे. जर तुम्हाला पारायण बसायचं असेल, पारायण काळामध्ये पारायण करायचं असेल आपल्या घरामध्ये, तर अमावस्या बघा आणि या सगळ्या सुतक विटाळ सगळं चेक करायचं, मासिक धर्माची तारीख चेक करायची, आणि नंतर आपल्याला पारायणाला बसायचं आहे. मन असता पवित्र, सदाकाळ वाचावे श्री गुरुचरित्र, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि आपल्या मनात आलंय ना पारायण करायचं आहे तर पारायणाला बसायचं. अशा पद्धतीने आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे. तुम्हाला समजलंच असेल तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, कारण तुम्ही शेअर केलं किंवा सबस्क्राईब जर केलं तर बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळ नवनवीन व्हिडिओज आपले तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच पद्धतीने एक लाईक करत जा जर माहिती आवडत असेल तर. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.